सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आता 2500 रुपये खात्यामध्ये जमा. संजय गांधी निराधार अनुदान योजना 10 वाजेपर्यंत पैसे जमा. निराधार, श्रावणबाळ आणि दिव्यांग तिन्ही योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आज 10 वाजेपर्यंत जमा. आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे बैठकीमध्ये आज मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आज सकाळी 10 वाजेपर्यंत पैसे इथं जमा होणार आहे. त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांग तिन्ही योजनेचे पैसे आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तब्बल 2500 रुपये. तर आताची जे काही अपडेट इथं समोर आलेली आहेत, तर आता 1000 रुपये निधीमध्ये वाढ. जर तुम्हाला पहिले 1500 रुपये इथं मिळत होते, तर आता 1000 रुपये वाढ झालेली आहे. तर तुमच्या खात्यामध्ये तब्बल इथं जमा होईल 2500 रुपये. तर आता यामध्ये जे की संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांग तर 1000 रुपये वाढ. तर आता नवीन रक्कम किती मिळणार आहे? जर तुम्हाला आधी इथं रक्कम दाखवल्याप्रमाणे 2500 रुपये 1500 रुपये मिळत असेल, तर आता तुम्हाला 2500 रुपये, काहींना 2000 मिळत होती, तर आता काहींना 3000. तर आता जर तुमचा हप्ता रोखलेला असेल, तर ते सुद्धा तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा. तर याचा फायदा आता कोणाला होणार आहे? यामध्ये निराधार लाभार्थी, वृद्ध व्यक्ती, अपंग, निराधार तर अशांना जे काही इथं पैसे जे एकत्र त्यांच्या खात्यामध्ये सर्वांनाच व सर्वांच्याच खात्यामध्ये एकाच वेळी पैसे इथं येणार नाही. टप्प्याटप्प्याने पैसे तर जमा केले जाईल. तर आता सर्वप्रथम यामध्ये जे काही पैसे वाढ झालेली आहे, यामध्ये मुंबईमध्ये 1000 रुपये वाढ झालेली आहे, तर आता 2500 रुपये मिळणार आहे. मुंबई उपनगरमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे 2500 रुपये. ठाण्यामध्ये सुद्धा 1000 रुपये वाढ झालेली आहे 2500 रुपये याप्रमाणे मिळणार आहे. पालघरमध्ये सुद्धा 1000 रुपये वाढ झालेली आहे. पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर तर या जिल्ह्यांमध्ये 1000 रुपये निधीमध्ये इथं वाढ झालेली आहे. तर आता तब्बल 1500च्या ऐवजी 2500 रुपये इथं मिळणार आहे. असं नाही की सर्वांनाच एकसारखी रक्कम मिळेल, हे त्यांच्या कॅटेगरीनुसार ही रक्कम इथं त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते. यानंतर येते आपलं छत्रपती संभाजीनगर. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा इथं वाढ करण्यात आलेली आहे 1000 रुपये. जळगावमध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे. धुळेमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. नंदुरबार, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा तर या विभागामध्ये व या जिल्ह्यांमध्ये सुद्धा 1000 रुपयावरून जे काही वाढ इथं करण्यात आलेली आहे. तर आता याचप्रमाणे भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तर या देखील जिल्ह्यांमध्ये 1000 रुपये निधीमध्ये इथे वाढ करण्यात आलेली आहे. तिन्ही संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांग तर बरेच जणांच्या ऑक्टोबरमध्ये जो काही जी इथं लागू करण्यात आलेला होता, परंतु आता बरेच जणांचे कमेंट्स येतात की आम्हाला अधिक 1500 रुपये मिळत आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये अधिक लागू झालेला नाही. तर असं घाबरण्याचं काही कारण नाही. 1500 रुपये महिना तुम्हाला चालूच इथं राहणार आहे. तर आता यामध्ये सर्व जिल्ह्यात जे काही 1000 रुपये वाढ, तर आता जिल्ह्यानुसार टप्प्याटप्प्याने पैसे इथं येत आहे. तर काहींना 1500 रुपये इथं मिळत आहेत, तर काहींना 2000, तर काहींना 2500 रुपये याप्रमाणे पैसे जमा होत आहे. तर आता 2500 आणि 1000 रुपये वाढीचे पैसे मिळणार. तर यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे काही लाभार्थी आहेत, आता नवीन फॉर्म सुरू झालेले आहेत. दरमहा तुम्हाला 1500 रुपये तर मिळेल. जर वाढ झाली निधीमध्ये, तर तुम्हाला तब्बल 2500 रुपये इथं महिना मिळणार आहे. दुसरी जी योजना यामध्ये श्रावणबाळ योजना, 65 वर्षावरील वृद्ध व्यक्तींना पेन्शन इथे मिळते. त्याचप्रमाणे दिव्यांग योजनांना 40% अपंग असल्यास त्यांना दरमहा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाते. विधवा महिलांना ज्यांनी सरकारी पेन्शन योजना सुरू झालेल्या आहेत, तर अशा सातबारांसाठी गुड न्यूज आहे. जुने थकबाकी महिलांसाठी सुद्धा 2-3 हप्त्याचे पैसे एकत्रच इथं त्यांना मिळू शकते. तर आता इम्पॉर्टंट अटी यामध्ये बँक पासबुकला आधार लिंक असणे तुमचं आवश्यक आहे. याचप्रमाणे डीबीटी खाते असणे आवश्यक आहे. तुमचा फॉर्म अप्रूव्हल असणे आवश्यक आहे. डीबीटीद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा केले जाते. आता यामध्ये कोणाला पैसे इथं मिळणार नाहीत, ज्यांचं यादीमध्ये नाव नाही, आधार लिंक नाही, बँक खातं इनॅक्टिव्ह आहे, अर्ज रिजेक्ट झालेला आहे, तर अशांना पैसे इथं येणार नाही. जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसा मिळत असेल, म्हणजे लाडकी बहीण योजनेचे जर तुम्हाला 1500 रुपये मिळत असेल, तर तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधून अपात्र ठरू शकता. तर तुमचं नाव आहे की नाही यादीमध्ये लगेच तुम्ही तपासा. याचप्रमाणे तालुका, जिल्हा, गावाचे नाव क्लिक करा. तर आता तुम्हाला जे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या ऑफिशियल पेजवरती गेल्याच्या नंतर इथं तुमचं नाव दिसेल, गाव, तुमचं कोणत्या बँकेचं खातं आहे आणि किती रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे, त्याचप्रमाणे जमा झाले का पेंडिंग आहे अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला दिसत असेल, तर लगेच तुम्ही तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही लगेच तपासून घ्या. याचप्रमाणे अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं पेंडिंग आहे की अप्रूव्हल आहे, कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे हे चेक करता येणार आहे. याचप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे इथं तुम्हाला जे की जमा झालेलं आहे का, पेंडिंग आहे का, रिजेक्ट झालेलं आहे का, हे सविस्तर तुम्ही तुमचं स्टेटस जाणून घ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या ऑफिशियल पेजवरून. ज्यांना कोणाला पैसे आले नसतील, तर त्यांनी समाज कल्याण अधिकाऱ्यामध्ये लेखी अर्ज द्यायचा आहे. तर लेखी अर्ज तुम्हाला या पद्धतीने इथे लिहायचा आहे.
यामध्ये प्रति, तहसीलदार साहेब, समाज कल्याण अधिकारी, यामध्ये तुमचं कार्यालयाचं नाव लिहा, जिल्हा लिहा, तालुका लिहिता, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अनुदान न मिळाल्याबाबत म्हणजे नसल्याबाबत तक्रार, याचप्रमाणे महोदय मी श्रीमती, राहणार, तालुका, जिल्हा, त्याचप्रमाणे लाभार्थी. तर इथं तुम्हाला किती महिन्यापासून मागील हप्ते इथं आलेले नाही हे लिहायचं आहे. सेम जशाच्या तसा तुम्हाला हा जो अर्जाचा महिना ते इथं लिहायचा आहे. बँकेचे नाव, बँक खाते क्रमांक, IFSC कोड व्यवस्थित टाका. आपला विश्वासू, स्वाक्षरी, नाव, मोबाईल नंबर, पत्ता, दिनांक, ठिकाण, त्यासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्र इथं जोडायचे आहे. तर त्यासोबत तुम्हाला कागदपत्र जोडायचे आहे. यामध्ये ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड तुम्हाला त्यासोबत जोडायचं आहे. व जे काही अर्जदाराचा पुरावा यामध्ये रेशन कार्ड, जे काही डोमिसाईल सर्टिफिकेट जोडलं तरी चालेल किंवा रेशन कार्ड सर्वांकडेच असते ते द्या. बँकेचा पासबुकची एक झेरॉक्स द्यायची आहे. योजनेचा पुरावा म्हणून जे काही तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे मंजुरी प्रत जे काही किंवा लाभार्थी क्रमांक म्हणजे तुम्हाला द्यायचा आहे. बेनिफिशरी ID, अर्जाची प्रत द्यायचा आहे, लेखी अर्ज, त्याचप्रमाणे मोबाईल नंबर, आधारशी लिंक असणे आवश्यक आहे, उत्पन्नाचा दाखला, तर इत्यादी अर्ज तुम्हाला द्यायचा आहे. तर आता देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या बैठकीमध्ये आज तातडीने जे की आज सकाळपासूनच पैसे जमा इथं होणार आहे. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा पैसे आले की नाही तर.